नमस्कार मित्रांनो. कसे आहात आपण सगळे? खुश आहात ना? खुश असायलाच पाहिजे. आपण खूप मला जे काही मी व्हिडिओ टाकले, त्याच्यामध्ये आपण मला खूप सपोर्ट केला चांगल्या प्रकारे. त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार मानतो. आपल्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देतो. हे सगळे व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या अनेक मित्रांनी मला सांगितलं, की "तू थोडंसं जसं क्रिकेटवर बोलतो, तसं इतरही अनेक काही विषय आहेत, त्याच्यावर पण थोडंसं आम्हाला ऐकवत जा." तर ठीक आहे म्हटलं. आता त्यांची जी सगळ्यांचीच रिक्वेस्ट आहे, त्या दृष्टिकोनातून मी पण एक प्रयत्न करतो. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज आपल्याला एक वेगळा विषय घेऊन यायचा आहे. क्रिकेटवर तर आपण निश्चित बोलतो, कायम बोलतो. आज मी आपणाला अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते अ, माननीय सचिन पिळगावकर. सचिन सरांचे अनेक चित्रपट आपण बघितलेले आहेत. त्यांनी असाच एक आत्मविश्वास चित्रपट त्या ठिकाणी बनवलेला होता आणि मला काय की इंटरव्ह्यू वगैरे बघायची मला खूप आवड असते. अनेक क्षेत्रातली जी काही नामवंत कलाकार आहेत किंवा राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी खूप चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे किंवा सोशल वर्किंगमध्ये चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. अशा अनेक मान्यवरांचे मी स्ट्रगल वगैरे इंटरव्ह्यूज बघत असतो आणि तसाच मी तो एक इंटरव्ह्यू बघितलेला आहे आणि त्या संदर्भातला एक किस्सा मी आपणाला आज शेअर करणार आहे. आत्मविश्वास चित्रपट आपल्याला माहीत आहे, की नीलकांती पाटेकर यांनी खूप चांगल्या प्रकारचं काम केलेलं होतं. तर जेव्हा हा चित्रपट झाला आणि त्याला खूप चांगल्या प्रकारचा सपोर्ट आपल्या भारतीय मराठी रसिकांनी दिला आणि सचिन सरांचा एक इंटरव्ह्यू त्यानंतर झाला त्या चित्रपटानंतर आणि मुलाखतकाराने त्यांना प्रश्न विचारला, की आत्मविश्वास चित्रपटाचं जे यश मिळालं आपल्याला, तर अशी एखादी कुठली घटना घडली किंवा असा कुठला एखादा किस्सा घडला, की जो आपल्याला आत्मविश्वास चित्रपट बनवल्यानंतर खूप चांगलं वाटलं? तर सचिन सरांनी सांगितलं, एक मुलगा होता. त्याच्या आयुष्यात त्याने खूप काही स्ट्रगल केलेलं होतं आणि तो अक्षरशः जीवनाला कंटाळलेला होता. त्याने ठरवलं, की 8 दिवसात आपल्याला आत्महत्या करायची आहे. आपल्याला आता याच्यापेक्षा अधिक जीवन जगायचं नाही. त्याने त्याची भूमिका ठरवलेली होती. असं सगळं असताना तो मुलगा मग 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस असा आनंदाने जगला. कारण त्याचा प्लॅन असा होता, की 8 दिवस जीवन चांगल्या प्रकारे जगून घ्यायचा, आनंद घ्यायचा आणि 8व्या दिवशी आत्महत्या करायची. तर 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 6 दिवस झाले. 7वा दिवस उजाडल्यानंतर त्या मुलाने ठरवलं, की आज आपला एक दिवस आहे, उद्या आपल्याला या जगाचा निरोप घ्यायचा आहे. 7व्या दिवशी त्या मुलाने आत्मविश्वास चित्रपट बघितला आणि आत्मविश्वास चित्रपट बघितल्यानंतर त्या 7व्या दिवसाच्या रात्री त्याला झोपच लागली नाही. का माहीत नाही. त्याच्या डोक्यात काय विचार होते त्याला माहिती. पण सचिन सरांना त्याने 8व्या दिवशी सकाळी फोन केला आणि त्याने सांगितलं, की "सर, माझ्या आयुष्यामध्ये मी असं ठरवलं होतं, की मी 8 दिवसामध्ये आत्महत्या करणार आहे आणि आज 8वा दिवस असा होता, की मी ठरवलेलं होतं. पण आज मी हे सगळं बघितल्यानंतर, आपला जो चित्रपट बघितला आत्मविश्वास, त्यानंतर माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. मला जे काही अभिप्रेत असं जीवन होतं, ते मला आता या ठिकाणी मिळालेलं आहे आणि सर मी माझा निर्णय बदलवलेला आहे आणि आता मी आत्महत्या करणार नाही. मला जीवनामध्ये किती पण स्ट्रगल करावं लागलं, मला किती खाचखळगे पार करावे लागले, तरी मी आत्महत्या करणार नाही. कारण आपल्या चित्रपटानं मला खूप काही दिलं." आता हे सगळं त्यांनी बघितल्यानंतर जेव्हा सचिन सर अवाक झाले, सचिन सरांना वाटलं, की ही जी गोष्ट होती, की जी खऱ्या अर्थानं आपण या चित्रपटातून काय देऊ शकतो आणि ते सगळ्यात त्यांना भावलेलं होतं. त्याचं समाधान त्यांना मिळालं आणि त्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं, की माझा चित्रपट जर कोणाचं जीवन वाचवू शकत असेल, एखादी व्यक्ती जर आत्महत्यापर्यंत जात असेल आणि तिथून मी तिला परावृत्त करत असेल, तर ती गोष्ट माझ्यासाठी खूप सकारात्मक आहे, माझ्यासाठी खूप समाधानकारक आहे. आणि नीलकांती पाटेकर यांनी जी भूमिका त्या ठिकाणी त्या चित्रपटात केली होती, ती गृहिणीची भूमिका होती. सुरुवातीला त्यांच्या घरातली जी काही मंडळी होती, ती सर्व कामं त्यांना करावं लागत होती. ते सगळे निर्णय त्यांच्यावर लादत होते. त्यांना ती गृहीत पकडत होते. पण नीलकांती पाटेकर यांनी जी भूमिका केली त्या पात्राने, त्याच्यामध्ये त्यांनी अशी भूमिका केली, की नंतर सगळे निर्णय त्यांनी स्वतः घेतले.
एक व्यक्तिमत्व काय असतं, एका घरातील एक स्त्री काय करू शकते, हा नंतर मग त्या चित्रपटातला एकंदर जो पुढचा आशय आहे. तर जीवनात आपल्या प्रत्येक अडी-अडचणी चालूच असतात, सुख-दुःख चालूच असतात. त्या मुलाचे जे निर्णय होता तो त्याने बदलवला. तसाच आपल्याही जीवनात अनेक वेळा यश अपयश येत असतं. तेव्हा आपण सुद्धा या ठिकाणी आत्मविश्वास चित्रपटात जसं त्या मुलाने त्या चित्रपटापासून जो काही आदर्श घेतला, तीच भूमिका आपणही आपल्या आयुष्यात घेतली पाहिजे. आणि मला असं वाटतं, की असे जीवनामध्ये सुख-दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. तेव्हा आपणही त्या ठिकाणी त्या गोष्टी बघायला पाहिजे. आपणही आपल्या जीवनात स्ट्रगल केलं पाहिजे. कारण आतापर्यंत जी काही मंडळी मोठी झालेली आहेत, चित्रपटसृष्टी असो, क्रीडा विश्व असो, सामाजिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, या सगळ्याच लोकांनी स्ट्रगल केलेलं आहे. म्हणून आपण त्याच्यापासून आदर्श घेतला पाहिजे. माझा सांगण्याचा उद्देश एवढाच या ठिकाणी या चित्रपटाचा किस्सा आणि या चित्रपटापाठीमागील जी काही भूमिका होती, सचिन सरांचं जी काही त्यांच्या मनात जी काही त्यांचं ध्येय होतं हे चित्रपट काढण्यापाठीमागे, ते त्या ठिकाणी सफल झालं. मित्रांनो, असेच किस्से मी वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला नेहमी ऐकवीत राहील. आपण माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल, तर आपण कमेंट करा. कारण आपल्या सर्वांच्या साथीशिवाय आणि सहकार्याशिवाय हे पुढे जाऊ शकत नाही. असेच आपण वेगवेगळ्या प्रकारचे किस्से तुम्हाला ऐकवत जाऊ. क्रीडा विश्व असू द्या, सामाजिक स्तरावर असू द्या. त्या ठिकाणी तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.